मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज परभणीमध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चाला संतोष देशमुख यांचे बंधू, त्यांची मुलगी, मराठा आंदोलक मनोज जरांगे, सुरेश धस, ज्योती मेटे, नरेंद्र पाटील यांच्यासह परभणीतील स्थानिक खासदार आणि आमदार सहभागी होणार आहेत। तसेच बीडचे खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर हे सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे। सकाळी 11 वाजता नूतन महाविद्यालय इथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। दरम्यान या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, आज एका महामोर्चाचं मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। अनेक नेते त्यामध्ये सहभागी होणार आहेत। कशी तयारी आहे आणि काय भावना आहे ग्रामस्थांमध्ये? निश्चितच आपण जर बघितलं तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी परभणीमध्ये सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व पक्षीय मूक मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। आणि या मोर्चामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील असतील, संतोष देशमुख यांची कन्या वैभवी असेल, तसेच भाऊ धनंजय देशमुख असेल, हे सहभागी होणार आहेत। आणि याचबरोबर बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील, परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, हे दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत। ज्यामध्ये खासदार बजरंग सोनवणे असतील, आमदार संदीप क्षीरसागर असतील, आमदार सुरेश धस असतील, त्यानंतर ज्योती मेटे असतील, यासह परभणीतील खासदार संजय जाधव असतील, आमदार राहुल पाटील असतील किंवा यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। हा मोर्चा जो आहे तो मूक मोर्चा असणार आहे, कारण अनेक दिवस झाले यातील जे प्रमुख मारेकरी आहेत त्यांचा अजूनही पोलिसांना पत्ता लागलेला नाही, त्यांना अटक करण्यात आलेली नाही। आणि यामुळेच कुठेतरी रोष जो आहे तो रोष जनमनात दिसून येतोय आणि याच अनुषंगाने हा मोर्चा होणार आहे। आपण जर या मोर्चाचा मार्ग जर बघितला तर शहरातील मी ज्या आता चौकात उभा आहे त्याच रायगड कॉर्नर इथून हा मोर्चा निघणार आहे नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून। तर तो मोर्चा जो आहे शनिवार बाजार, त्याचबरोबर शिवाजी चौक, नारायण चाळ मार्गे महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथपर्यंत हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे। आणि मोठ्या संख्येने यामध्ये सर्व धर्मीय, सर्व पक्षीय जे आहेत, पदाधिकारी असतील, नागरिक असतील, ते सहभागी होणार आहेत। पोलिसांनीही चोख बंदोबस्त या मोर्चाच्या अनुषंगाने लावलेला आहे। शांततेचं आव्हान आहे आणि शांततेमध्येच हा मोर्चा निघणार आहे। एकूणच जर बघायला गेलं तर सर्वांचं लक्ष जे आहे ते या घटनेतील जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्याकडे लागलेलं आहे। आणि याच अनुषंगाने आज हे दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील, मनोज जरांगे पाटील असतील किंवा इतर जे आहेत ते लोक काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बरोबर आहे। या मोर्चा संदर्भातले अपडेट पंकज जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।